आपल्यासोबत ओबीसी नेते हाके आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मला सांगा, जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। ते 29 तारखेला मुंबईला जात आहेत आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आता जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत येणार नाही। याकडे तुम्ही कशा अर्थानं बघता? एक आपल्या लोककथामध्ये कथा लांडगा आला रे आला, अशा पद्धतीनं जरांगेचं होईल। लांडगा आला रे आला हा अवयी उठवणार आणि ब्रह्मनिरास होणार आणि एक दिवस खरंच लांडगा येणार। जरांगेचं जे काय आहे ना ते आता महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं ही बेकायदा मागणी आहे, बेजबाबदारीची मागणी आहे, दहशतीची मागणी आहे, मुख्यमंत्र्याची आयमाय काढून मुंबई वेठीस धरण्याची मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याची मागणी आहे, दंगल भडकवण्याची मागणी आहे। मला वाटत नाही आरक्षणाची लढाई अशी लढली जाते। पण तुम्ही थेट आता लांडगा आला रे आला असं म्हणता, कारण या आधीचे जे काही आंदोलन झालं ते शेवटचं आंदोलन असंच सांगतात आणि नंतर परत फिरतात। त्यावरून तुमचा अनुभव आहे? इतिहास बघा ना त्यांना मुळात आरक्षणातलं काय कळतं? जरांगेला GRचा लॉंग फॉर्म सांगता येईल का? GR काय असतो सांगता येईल? त्यामुळं अशा माणसाच्या नादाला लागून महाराष्ट्रातले आमदार, मंत्री, पक्षप्रमुख जर काम करत असतील आणि सत्तेतले, विशेष करून सत्तेतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटाचे आमदार, शरदचंद्रजी पवारांच्या पक्षाचे खासदार सोळंकी असतील, ते विजय पंडित असतील, 100x50चे बॅनर रस्त्यावर गावागावात लावलेले हे आमदार आहेत। एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये मलिदा वरपण्याचं, केर वरपण्याचं काम अजितदादा पवार करतायत आणि त्यांचेच आमदार इकडं मनोज जरांगेला रसद पुरवत आहेत, पाठिंबा देत आहेत, बॅनर लावून पाठिंबा देत आहेत, जाहीर पाठिंबा देत आहेत। शरद पवार गट आणि अजितदादा पवार गटामध्ये स्पर्धा लागली की मनोज जरांगेचं आंदोलन मोठं कसं होईल यासाठी। देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या कॅप्टन्सीमध्ये जर अशा पद्धतीची कृत्य घडत असतील, आम्ही ओबीसीनी नक्की याचा अर्थ काय घ्यायचा? का तुम्हीच अजितदादा पवारांच्या आमदारांना सांगितलंय की असं आंदोलन करताय त्याला सपोर्ट करा? आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड दहशत आहे। आमचं आरक्षण वगैरे हे तर आत्ता गेलेलंच आहे ऑलरेडी। 58 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे, बोगस कुणबी नोंदींद्वारे जर ओबीसीमध्ये हे आले असतील तर उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये जो बलूत आहे, जो आलूत आहे, ज्या भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, ह्या तुम्हाला कुठंही या लोकल बॉडीजमध्ये दिसणार नाहीत। ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। पण आपण पाहिलं तर जरांगे पाटील वारंवार मुख्यमंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसांवर वेगवेगळे आरोप करतात। त्यांनी आता थेट इशाराच दिलेला की तुमच्या घराबाहेर येतोय, बघून घेण्याची धमकी देतात। बघून घेण्याची म्हणजे काय करतायत? गोळ्या घालतायत, काट्याकुराडी घेऊन येत आहेत। आणि मुख्यमंत्री महोदयाची जर ही हालत असेल, जर त्यांना घाबरावं लागत असेल, तर मग आमच्या ओबीसींची गावगाड्यातल्या काय हालत असेल याची कल्पना न केलेली बरी। महाराष्ट्रामध्ये ओबीसी असुरक्षित आहे, महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। देशभरातल्या ओबीसीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्रातला ओबीसी तर मेला आहे, पण देशभरातली जी पोरं ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून UPSC वगैरे सेंट्रलच्या एक्झाममध्ये कॉम्पीट करतायत, तिथं सुद्धा या महाराष्ट्रातली ही राज्यकर्ती जमात ओबीसीचं आरक्षण गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याच्याकडे तुम्ही बारकाईनं लक्ष द्या। तुम्ही एका बाजूनं म्हणताय की आता ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे, दुसऱ्या बाजूनं आरक्षणाचीच लढाई लढताय, कुठेतरी तुमच्यामध्ये देखील कन्फ्युजन असेल? हो, मग 58 लाख बोगस कुणबी नोंदी केलेल्या आहेत असं जरांगेंचं म्हणणं आहे। वेगवेगळ्या पक्षाची माणसं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे। मग जरांगे खोटं बोलतायत का शासन वेळ काढूपणा करतंय, खरं सांगत नाही? त्यांनी आम्हाला सांगावं, एक श्वेतपत्रिका काढावी, गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये किती सर्टिफिकेट इश्यू झाले सांगावं ना आम्हाला। त्यामुळं महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण आता गावागावामध्ये सरपंच पदाच्या सोडती जाहीर झाल्या। गावातल्या लोकांचे कॉल आले की आता आम्हाला ओबीसी आरक्षण सोडत आहे, पण गावात सगळ्यांनीच बोगस कुणबी सर्टिफिकेट काढले। कसा गावगाड्यातला सुतार, लोहार, कुंभार, धनगर, माळी, सनगर ही कशी लोक त्यांच्या स्पर्धेत टिकतील? ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची, ओबीसी विरुद्ध बोगस कुणबी अशी अपेक्षा केली होती, पण आता बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी अशी निवडणूक होईल आणि ओबीसी संपलेला असेल, 3-4 नंबरला गेलेला असेल। बरं, आता तुम्हाला देखील प्रचंड विरोध व्हायला लागलेला आहे, तुमचे पुतळे पेटवायला जाऊ लागलेला आहे। अरे, ज्या आमदारानं माझा पुतळा पेटवला ज्या गेवराईमध्ये, त्या आमदाराला माझं सांगणं आहे, मी यायला लागलोय आता येतोय। आणि तुझ्यात जर दम असेल ना, अरे आमच्याच बांधवांना आमच्यावर काय सोडतो तू? तुझ्यात दम असेल तर ज्या ठिकाणी पुतळा जाळलाय तिथंच मी येतोय आणि मग आज कुणाला सोडायचं त्याला सोड आणि मला जाळ।
पुतळा काय जाळतोस, मला जाळना. पुतळा जाळणं म्हणजे नामर्दाची अवलाद आहे. अंधारात पाठीमागून वार करणाऱ्याची अवलाद लक्ष्मण हाकेची नाही. लक्ष्मण हाके यशवंतराव होळकरांचा वारस सांगणारा कार्यकर्ता आहे, समोरून वार करणारा कार्यकर्ता आहे. आज गेवराईत येतोय, तुझ्यात दम असेल तर ये जाळायला मला, मी ओबीसीची हक्क अधिकाराची भाषा बोलतो. मला सांगा, जर जरांगीने आता आंदोलन सुरू केलं तर मग त्याला तुम्ही काउंटर कसं करणार? कारण तुम्ही म्हणताय की ओबीसी दहशतीत आहे, तुम्ही दहशतीमध्ये आहे. मग हे आंदोलन सुरू झालं, याला जर मोठं स्वरूप आलं तर कुठेतरी सरकारवर प्रेशर येईल. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे, त्याला कसं वे आउट करायचं, चॅनलाइज करायचं. मी संविधान मानणारा सुशिक्षित वेल एज्युकेटेड माणूस आहे. मी जरांगेसारखा टपोरी माणूस नाही. त्यामुळं आम्ही कायदा सुव्यवस्था डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आंदोलन उभं करू. पण भल्या भल्या वाड्यांच्या इमारती चिरेबंदी वाडे ढासळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बस एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? या हे जे आंदोलन होणार आहे हे आंदोलन थांबवण्यासाठी विनंती करणार? मुख्यमंत्र्यांकडून दुर्दैवानं आम्हाला वेळ मिळत नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक माणसांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला आहे. त्यांनी लवकरात लवकर वेळ द्यावा, एवढीच आमची विनंती. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे, न्यूज 18 लोकमत.